पाठ क्रमांक 2 अन दयाळ वाचला। मुलांनो, कोरोना व्हायरसच्या सुट्टीमुळे आपण घरी बसून ऑनलाइन शिकत आहोत। तर आज आपण इयत्ता 6वी मधला मराठी विषयाचा दुसरा पाठ अन दयाळ वाचला हा पाठ आपण समजून घेऊ। इयत्ता 6वी अन दयाळ वाचला। लेखक आहेत डॉक्टर सतीश पांडे। दुपारी 3चा सुमार रस्त्यावर वर्दळ होती। मी स्कूटरवरून दवाखान्याकडे निघालो होतो। मला ओलांडून एक स्कूटर भरधाव वेगाने पुढे गेली। त्याच वेळी रस्त्याच्या डाव्या बाजूने एक दयाळ पक्षी उडत आला आणि नेमका त्या स्कूटरला धडकला। तापलेल्या डांबरी रस्त्यावर मधोमध क्षणात कोसळला। मला वाटले खेळ खलास। मी थांबलो, समोर पाहिले, दयाळ निश्चित पडलेला होता। शेजारच्याच बस थांब्यावरील काही माणसे रस्त्यावर पडलेल्या दयाळ पक्षाकडे त्रयस्थपणे पाहत उभी होती। त्या माणसांची आणि माझीही थंड अलिप्तता पाहून मला स्वतःचीच शरम वाटली। आणखी काही दयाळ रस्त्यावर उतरलेले होते। 3 कावळे तारेवर बसले होते, पडलेल्या त्या दयाळाचा जणू फळशा पाडण्यासाठीच। ज्या अर्थी कावळ्यांनी अजून दयाळाला उचलले नव्हते, त्या अर्थी दयाळ खरेच मेला आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी संधी होती। मी दयाळाजवळ गेलो व त्याला हातात घेतले आणि अहो काय आश्चर्य, दयाळाने हळूच चोच हलवली। मी त्याला रुमालात गुंडाळून माझ्या स्कूटरच्या डिक्कीत ठेवले आणि दवाखान्यात घेऊन आलो। त्याला चोचीतून औषध पाजले आणि एका छिद्रे असलेल्या हवेशीर पुठ्याच्या डब्यात ठेवले। सुमारे 2 तासांनी माझे काम संपले। डब्यात डोकावून पाहिले तर मला दयाळ पक्षी उभा राहिलेला दिसला। मग मी त्याला घरी घेऊन आलो। रात्री त्याला ग्लुकोजचे पाणी पाजले आणि फळाचा गर खाऊ घातला। रात्रभर दयाळाला छिद्रे पाडलेल्या डब्यातच एका सुरक्षित जागी ठेवले। सकाळी माझी चाहूल लागताच डब्यातून दयाळाच्या पंखांच्या फडफडाटाचा आवाज कानावर आला। तो आवाज ऐकून मला किती बरे वाटले म्हणून सांगू। खरे तर दयाळाला निसर्गाने मधुर आवाजाची देणगी बहाल केली आहे। पण काल दुपारपासून दयाळ पक्षाने एकही लकीर गायली नव्हती। दयाळाला हातात घेतल्यावर मला त्याच्या पंखांमध्ये ताकद आल्याची खात्री झाली। दयाळाच्या काळ्या जांभळ्या पंखांवर तेज आले होते। पांढरे पोट स्वच्छ दिसत होते। डोळ्यात चमक होती। तो मान हलवून कानोसा घेत होता। तो उडून जायला तयार होता। मी दयाळाला अलगद ओंजळीत धरून गच्चीवर आणले। हलकेच ओंजळ उघडली। दयाळ पक्षी सहजपणे उडून समोरच्या शिरीषाच्या झाडावर बसला, जणू त्याला काहीच इजा झाली नव्हती। मग निळ्या आकाशाकडे पाहून दयाळ पक्षाने कितीतरी वेळ शिरीषाच्या झाडावर बसून सुरेल गीत आढवले। शुश्रूषा केल्याचे इतके बहुमूल पारितोषिक क्वचितच कोणास प्राप्त झाले असेल। अन दयाळ वाचला। इस सबक को बच्चों हम समझते हैं। दोपहर वेळ होती, यानी दोपहर के 3 बजे थे और हमारे जो लेखक हैं वो अपने दवाखाने की तरफ जा रहे थे। रास्ते में एक तेज स्कूटर से एक छोटा परिंदा, जिसे मराठी में कहते हैं दयाळ पक्षी, वो एक स्कूटर से तेजी से टकरा गया और उस तेज गर्मी में, तेज धूप में, तपती हुई रोड के ऊपर वो क्या हो गया, गिर गए। उसके करीब में ही एक बस स्टॉप था। वहां पर कुछ लोग खड़े थे और सभी लोग उस दयाळ पक्षी की तरफ देख रहे थे, लेकिन कोई भी आगे बढ़कर उसे उठाने के लिए नहीं पहुंचा।
हमारे लेखक वहां से गुजर रहे थे, उन्होंने भी ये मंजर देखा और उन्होंने फौरन उस दयाल पक्षी को अपने हाथों में लिया और उसे अपनी गाड़ी की डिग्गी में डालकर उसे अपने दवाखाने ले आए और दवाखाने लाने के बाद उन्होंने उसे कुछ दवाइयाँ दी, उसे दवाइयाँ पिलाई और एक पुट्ठे के डब्बे पर बहुत सारे सुराख किए और उस डब्बे के अंदर उस दयाल पक्षी को उन्होंने रखा। फिर 2-3 घंटे के बाद जब हमारे लेखक डॉक्टर का जब काम खत्म हुआ तो रात में घर जाते वक्त उन्होंने उस दयाल पक्षी को, जो उनके पास एक पुट्ठे के डब्बे में बंद था, उसे भी अपने साथ लिया और अपने घर जाने के बाद उन्होंने उसे ग्लूकोज का पानी पिलाया और खाने के लिए उसे उसके सुराख में से उस डब्बे के अंदर खाने के लिए कुछ रखा। जब सुबह हुई तब उन्होंने देखा कि उस डब्बे से कुछ आवाजें आ रही थी, यानी वो परिंदा फड़फड़ा रहा था। उन्हें ये लगा कि अब ये परिंदा क्या हो गया है, ठीक हो गया है। उन्होंने उसका ढक्कन खोला, तब उन्हें मालूम हुआ कि दयाल पक्षी अब कैसा दिखाई दे रहा है, सेहतमंद दिखाई दे रहा है। उसके परों के ऊपर एक किस्म की चमक आ गई है। उन्होंने उस पक्षी को उस डब्बे से निकाला और अपने छत पर जाकर उसे आजाद कर दिया। वो पक्षी, दयाल पक्षी, बहुत ही आसानी के साथ उड़ा और करीब ही शीरीष एक बहुत बड़ा दरख्त था, उस दरख्त पर जाकर वो बैठ गया और अपनी मीठी आवाज में गाने लगा और इस तरह से ये पक्षी बच गए। बघितलं मुलांनो, तुम्हाला काही समजलं असेल ह्याच्यातनं। आता मी काही प्रश्नोत्तर आपल्याला देणार आहे। तुम्ही हे प्रश्नोत्तरे आपल्या वहीमध्ये लिहा आणि घरी बसून अभ्यास करा।